2002च्या सुमारास या खडकवासला जलाशयाच्या इथे आलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की अनेक तरुण तरुणी अगदी केमिकलचे रंग खेळून एकमेकांवर अंडी फोडून अशा प्रकारे ते रंग खेळून या जलाशयामध्ये उतरत होते, इथे पोहत होते आणि त्यांची संख्या एवढी होती की ह्या जलाशयावरती एक प्रकारचा रंगांचा थर उमटलेला होता, एक तवंग उमटलेला होता. आणि त्याच्यातनं आमच्या हे लक्षात आलं की हा पूर्ण पाणी पुरवठा हा पुणे शहराला होत असतो आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य जे आहे ते पण धोक्यात येऊ शकतं. आणि त्याच वेळेला आम्ही निश्चय केला की खडकवासला जलाशय रक्षण मोहीम आपण आता सुरुवात करायला हवी आणि इथे कुठल्याही माणसाला रंग खेळून या पाण्यात उतरू देता कामा नये, अशा अर्थाने आम्ही ही मोहीम सुरू केली. मागील 21 वर्षांपासून ही मोहीम राबवत आहे. काय स्वरूप असतं मोहिमेचं, काय सांगा? मागील 21 वर्षापासून ही मोहीम राबवली जात आहे. यंदाचं हे 22वं वर्ष आहे. या मोहिमेमध्ये अनेक जे समितीचे कार्यकर्ते आहेत किंवा ग्रामस्थ आहेत, पाटबंधारे खात्याचे लोक आहेत, पोलीस प्रशासन आहेत, हे सगळे मानवी कड करून आम्ही सगळेजण या ठिकाणी जलाशय रक्षणासाठी उभे राहतो. या ठिकाणी जी लोक रंग खेळून येतात आणि ज्यांना पोहण्याची इच्छा असते तर त्यांचं आम्ही नम्रपणे प्रबोधन करतो. आणि आम्हाला असा अनुभव पण आलेला आहे की ज्यांचं व्यवस्थित प्रबोधन केलेलं आहे की त्या व्यक्तीसुद्धा पुढे या मोहिमेत सहभागी झालेल्या आहेत. तर एक प्रकारचा असाही अनुभव आम्हाला या मोहिमेच्या दरम्यान आलेला आहे. आणि सांगायला अतिशय आनंद असा होतो की गेल्या 21 वर्षात एकही व्यक्ती या जलाशयात रंग खेळून उतरलेली नाही. म्हणजे हे मोहिमेचं 100% यश म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचाच हातभार आहे, हे या ठिकाणी विशेष करून नमूद करावं लागेल. जलरक्षणाची मोहीम आपण राबवत आहे, लोकांना आपण काय सांगाल या मोहिमेच्या माध्यमातून? त्या ठिकाणी सगळ्यांना एक सांगावसारखं वाटतं की आपापल्या भागात देखील अशा प्रकारचा जलस्रोत असेल, जलाशय असतील, तलाव असतील, तर त्याचं पण रक्षण आपण अशाच प्रकारे करायला पाहिजे. तिथेसुद्धा अशीच मोहीम आपण राबवली पाहिजे आणि तो जलाशयाचा साठा जो आहे तो सुरक्षित ठेवला पाहिजे. आज बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. म्हणजे अगदी काही ठिकाणी पाणी कपातसुद्धा सुरू झालेली आहे. काही ठिकाणी पुण्यामध्ये तर टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एवढा सुंदर जो जलाशय आहे त्याचं जर का अशा प्रकारे रंग खेळून आपण प्रदूषित करणार असू तर त्याच्यासारखा गुन्हा नाही असं म्हणायला लागेल. आणि यासाठी मी सर्वांना नम्र आव्हान करीन की आपापल्या भागातले पण जलाशय आपण सुरक्षित ठेवावेत. हिंदू जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आपण राबवतो. आजकाल या उत्सवांच्या मध्ये अनेक गैरप्रकार शिरलेले आहेत, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? अनेक जण दारू पितात आणि धिंगाणा घालतात, पिक्चरच्या गाण्यांवरती चित्रविचित्र हावभाव करून नाचतात, अगदी महिलांची छेडछाड केली जाते, त्यांच्यावर घाणेरड्या पाण्याचे फुगे फोडले जातात. ही पण अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हिंदू धर्म कुठेही या सगळ्या गोष्टींना संमती देत नाही. उलट या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची हानीच करून घेत आहोत. आणि अतिशय वाईट गोष्ट म्हणजे आजकाल तरुणींचा सुद्धा सहभाग दिवसेंदिवस या सगळ्या गैरप्रकारांमध्ये वाढतो आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. त्यामुळे मी सगळ्या हिंदू माता भगिनींना, सगळ्या युवकांना सुद्धा आवाहन करू इच्छिते की हे सगळे गैरप्रकार आपण टाळूया आणि आपल्या संस्कृतीचं जतन करूया.